नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव म्हणजे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, जो आपला आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असं सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। तर मित्रांनो, तेरे वास्ते जो सॉन्ग आहे त्या सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। मित्रांनो, फुल ट्रेंडिंग असं सॉन्ग आहे आणि ट्रेंडिंग सॉन्गसोबत आपण ट्रेंडिंग कन्सेप्टसुद्धा रेडी केलं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, जो का आपला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला जो ॲप लागणार तो ॲप असणार अलाइड मोशन। तर अलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे आणि अलाइड मोशनमध्ये लागणारे प्रीसेट आहेत ते प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जे वेबसाईटची लिंक आहे त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून आपल्या वेबसाईटवर जायचं मित्रांनो। वेबसाईटवर गेल्यानंतर जे काय मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि प्रीसेट असताना ते प्रीसेट इनपुट करून आपल्या अलाइड मोशनमध्ये घेऊन टाकायचं। अलाइड मोशनमध्ये घेतल्यानंतर प्रीसेट तुम्हाला सिंपली खाली प्रोजेक्टचं ऑप्शन यावर यायचं आणि एक नंबरचा जो प्रीसेट आहे त्याला ओपन करून आपल्याला काय करायचं आहे, जो प्रीसेटचं बघू शकता अशा प्रकारे दिसतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आईजचा ऑप्शन दिसेल आहे, दोन आईज ऑफ आहेत तर ते ऑन करून घ्यायचं आहे। क्रिलिकचा असणार आणि एक फोटोचा खालचा जो स्मार्ट वॉचचा जो फोटो आहे त्याचा असणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे रिलिक्स वगैरे तुम्हाला ॲड करून दिले। तर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला इथे ॲड फोटो म्हणून दिसेल एक ग्रुपचा लेअर, त्या ग्रुपच्या लेअर तुम्हाला क्लिक करायचं आहे, नंतर एडिट ग्रुपवर यायचं आहे आणि मित्रांनो इथे आईजचं ऑप्शन आहे, आईजचं ऑप्शन ऑन करायचं म्हणजे फोटो ऑन होऊन जाईल। त्यानंतर म्हणजे दिसेल तुम्हाला फोटो आणि त्यानंतर यामध्ये तुमचा फोटो ॲड करायचा, बॉईज गर्ल्स वगैरे दोघांसाठी व्हिडिओ असणार आहे। तुम्ही तुमचे दोन्ही फोटो कोणाचे ॲड करू शकता। तर आपण आता इथे गर्ल्सचाच फोटो यूज करायचं। तर आपण काय करूया, फोटोच्या लेअरवर असं क्लिक करूया, तुम्हाला नंतर इथे कलर अँड फिलचा ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा बघू शकता स्टारचा ऑप्शन, यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो एक फोटो घ्यायचा आहे। तर आपण एक फोटो घेऊया आणि वरती प्लसवर क्लिक करून टाकूया। सेम फोटो घेतला मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे कसं चेंज करायचं मित्रांनो। तर एवढं काम झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला पुढे यायचं आहे। पुढे कुठे यायचं, 9 सेकंद 9च्या बीटवर। त्यानंतर इथून तुम्हाला फोटोज ॲड करायचे, तुमचे फोटोज ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथे एक एक करून मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटोज सर्व ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो आपण काय करूया, सर्व जे फोटोज आहेत ते एक एक करून काय करूया, ॲड करून घ्या पटकन। तर मित्रांनो अशा प्रकारे फोटोज ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे, तर हे फोटोज ॲड झाले। तर आता फोटोजला लावणारे शेक इफेक्ट आहेत ते लावण्यासाठी तुम्हाला मी शेक इफेक्ट तयार करून दिले ऑलरेडी। तर ते कसे करायचं, काय करायचं, कॉपी पेस्ट कसं करायचं, तर तुम्हाला इथून मित्रांनो बॅक यायचं, नंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेट ओपन केल्यानंतर पहिला फोटो सोडून द्यायचा आहे, दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इफेक्टचे ऑप्शन यायचे, 3 डॉट जायचं आहे, 3 डॉट गेल्यानंतर इफेक्ट कॉपी करायचं, नंतर इथून बॅक यायचं मित्रांनो आणि आपला मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून, तर मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, पुढे यायचं। पुढे एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला डबल बीट जवळजवळ दिसतील, त्या पुढचा जो सिंगल फोटो असणार आहे म्हणजे आता डबल बीट तुम्हाला इथे बघू शकता 10 सेकंद 11चं बीट आहे इथे यायचं आणि इथे डबल जे बीट आहेत तुम्हाला 2 बीट जवळजवळ दिसतील, त्या पुढचा जो सिंगल फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। इफेक्टचे ऑप्शन यायचे, 3 डॉट द्यायचं मित्रांनो, कॉपी केलेलं इफेक्ट सिंपल इथे पेस्ट करून टाकायचं आहे। एक लक्षात ठेवायचं की जिथे डबल बीट असतील त्या पुढचा जो सिंगल फोटो असेल त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला करायचं आहे 2 नंबरचा इफेक्ट जो दिला आहे मी तुम्हाला लावून टाकायचं आहे। तर आपण पटकन 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत लावून टाकूया मित्रांनो। तर इथे बघू शकता सांगितल्याप्रमाणे 2 नंबरचा इफेक्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे। आता बाकीचे उरले मध्ये मागे बघू शकता मध्ये फोटो राहिले तर आपण त्यांना इफेक्ट नाही लावलं, तर त्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं, नंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आणि जो पहिला नंबरचा फोटोचा इफेक्ट आहे तो सिंपल इथं कॉपी करायचं, नंतर बॅक यायचं आहे, आपला मेन जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून मित्रांनो तुम्हाला पुढे येऊन जायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो जो आता बघू शकता पहिला फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इफेक्टवर जाऊन इथे सिंपल पेस्ट इफेक्ट करून टाकायचं असं। आता उरले जेवढे फोटो आहेत मित्रांनो शेवटपर्यंत त्या सर्व फोटोला आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबरचा जो फोटोचा इफेक्ट आहे तो सिंपल लावून टाकायचा आहे। तर मित्रांनो ते बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे। तर मित्रांनो जर व्हिडिओ आपला आजचा आवडला असेल व्हिडिओ चांगलीशी कमेंट करा, व्हिडिओ कसं झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि मित्रांनो जर व्हिडिओला आपल्याला लाईक केलं असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल आपल्याला जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जी बाजूची बेल आयकॉन असणार आहे ती देखील ऑलवेज सेट करून टाका। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टचं ऑप्शन एक्सपोर्टवर क्लिक करून टाका सिंपली मित्रांनो तुम्हाला